बारामती तालुक्यात अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे। काल झालेल्या मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते योगेंद्र पवार यांनी आज पंधरे गावात जाऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली। केळीसह विविध पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे यावेळी निदर्शनास आले। यावेळी बोलताना योगेंद्र पवार यांनी सरकारने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली आहे। पाहणी दरम्यान स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी आपल्या अडचणी योगेंद्र पवार यांच्या समोर मांडल्या। सध्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून शासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। आज सकाळपासून आपण आता हा पाहणी दौरा करतोय। जास्त करून नुकसान इथं पंधरे भागात झालंय। पवईमाळ, धुमाळवाडी ह्या गावांमध्ये जास्त नुकसान झालेलं आहे। आता आम्ही वेगळे सगळे प्लॉट बघितले। केळ्यांचं प्रचंड नुकसान झालंय, हरभऱ्याचं प्रचंड असं नुकसान झालंय। ऊस सगळा हा शेतकऱ्यांचा खराब झालेला आहे। एक कलिंगडचं पण आपण एक प्लॉट बघितला, तो पण आता पूर्णपणे खराब झालेला आहे। असं खूप मोठं नुकसान या परिसरातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं इथं झालेलं आहे। आणि तुमच्या माध्यमातून आम्ही ह्या शासनाला विनंती करतो की लवकरात लवकर एक नुकसान भरपाई किंवा एक स्पेशल पॅकेज आपल्या बारामती तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना इथं मिळायला पाहिजे आणि लवकर मिळावं। पंचनामे हे आम्ही करतोय, ह्याच्या आधी पण पंचनामे आम्ही केलेले आहेत। इथं आता आमचे एक शेतकरी बांधव आहेत, त्यांनी मला आता सांगितलं की गेल्या वर्षी असंच एक अवकाळी पाऊस झालेला आणि साधारण 1.5 एकरमध्ये त्यांना 5,000 रुपये तिथं देण्यात आले होते। असं तेव्हा सांगण्यात आलं होतं की 1.5 एकरासाठी 5,000 रुपये मिळतील आणि ते पैसे आजपर्यंत त्यांना इथं मिळालेले नाहीये। ते बरोबर आहे ना? 5,000 रुपयांनी हे नुकसान काय भरून निघू शकत नाही। कमीत कमी 1 लाख रुपये एकर असं एक स्पेशल पॅकेज आपले जे कृषी मंत्री आहेत भरणे मामांनी आमच्या सगळ्या बारामती तालुक्यातल्या शेतकऱ्यांना दिलं पाहिजे। शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, शासकीय अधिकाऱ्यांनी अद्यापही पंचनामे अजून केले नाहीत। काय शासनाकडे तुमची मागणी असणार? पंचनामे हे तर झालेच पाहिजेत, लवकर झाले पाहिजेत। ते होत नाहीयेत। आम्ही पण तिथं पाठपुरावा करू, आम्ही पण तिथं फॉलोअप घेऊ आणि लवकरात लवकर हे पंचनामे होतील अशी अपेक्षा ठेवतो।